तुला आमच्याकडची तयारी कशी वाटली रे? अरे एकदम भारी. आणि सुपर साधू तुझ्या टीमचं सगळंच काम एकदम परफेक्ट असतं. एक मिनिट, नाही आमचं काम अगदी छानच आहे, पण हे जी तयारी दिसते ना ही आमच्या लेकीसाठी आहे. तुम्ही इथे काय करताय जावई बापू? बरोबर. कसं आहे ना, तुमची लेक कुठे एकटी जातच नाही, त्याच्याबरोबर मी फ्रीज असतो. अगो बाई, नाही 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 नाही, यावेळी आम्हाला फ्री मध्ये काहीच नकोय, फक्त लेख हवी आहे आमची. मिळणार नाही. अय्या, अरे जावई पण मिळेल मग, चालणार आहे? नाही नाही नाही, आज भावना ताईचं डोहाळे जेवण आहे, त्यामुळे तीच थांबणार इथे. तू माझी बहीण आहेस ना, मग माझी बाजू घे. हे काय? एक मिनिट, ती बाळाची मामी आहे म्हणून पण ती इथे. ती बरोबर बोलते. एक मिनिट, मी बाळाचा बाप आहे काय? एक मिनिट, तुम्ही सगळे थांबा. तुम्ही सगळे उगाच वाद घालताय. बाळ माझ्या भावनाताईचं असणार आहे आणि जेव्हा ते येईल तेव्हा ते फक्त आणि फक्त त्याच्या जानू मावशीकडे असणार आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. लक्षात ठेवा बर का सगळ्यांनी. खरं तर आज तुमची खातिरदारी करायला घरातलं कोणी बाई माणूस नाहीये. रेणुकाने तुम्हा सगळ्यांना इथे बोलावलं आणि ती तिकडे निघून गेली. डोकं गहाण ठेवलंय सगळ्यांनी. कुणीतरी थांबायला पाहिजे होतं ना इथे. हा ना. असं काय करताय संपतराव? डोहाळ जेवणाचा कार्यक्रम म्हटल्यावर सगळ्या स्त्रिया तिकडेच असणार ना. तुम्ही त्याचं काही वाटून घेऊ नका. आणि इथे सगळी घरचीच मंडळी जमली आहे, त्यामुळे खरं तर पाहुणचाराची गरजच नाहीये. आणि प्रत्येक वेळेस घरच्या स्त्रियांनीच पाहुणचार करायला हवं असंही नाही ना. अगदी बरोबर आहे बाबा. आणि तसंही आपल्याला काही लागलं तर आपण करूयात ना मॅनेज, नाही का? काय दादा? बरं झालं मावशी तुम्ही आलात. सगळ्यांसाठी चहा टाका. नाही जमणार साहेब, चुलत्याच्या गावी त्याच्या साडूच्या मावशीला हार्ट अटॅक आलाय. नाही जमणार, मला मैतीला जावं लागेल. मावशी, एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी अहो सुट्टी घेऊ नका. जवळचं नातं नसताना सुद्धा प्रत्येकाने मैत्रीला जायची गरज आहे का? अहो जावं तर लागेलच ना. येते मी. बरं जा, हा दुसऱ्या मावशींना तरी पाठवा. बर. हे बघा, हे असं असतं. मग ठीक आहे संपतराव. साहेब बोलवलं साहेब. हा, जरा सगळ्यांसाठी चहा टाका. साहेब आत्ता काय काम बिम काय सांगू नका, मला लगेच निघायचंय. आता तुमचं कोण गेलं? नाही हो साहेब, माझं कोण नाही गेलं, म्हणजे पोटात खूप दुखतंय सकाळपासून. डॉक्टरकडे जायचंय, जावं लागेल साहेब, माफ करा. जा. येते साहेब. आणि आज या घरात घोडभर चहा मिळतोय की नाही कोणास ठाऊक. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला चहाच प्यायचा आहे ना. काय नाही म्हणजे तुमच्यासाठी तुमचा जावई चहा तयार करेल. अहो, त्याला सवय आहे घरकामाची. रोज सकाळी तो आपल्या बायकोसाठी मस्त कॉफी तयार करतो. तुम्हाला कॉफी प्यायची आहे का? हा, तो तुमच्यासाठी कॉफी तयार करेल. काय हरीश, करशील ना रे? चालेल. तसेही किचन मध्ये डबे डुबे कुठे ठेवलेत हे आम्हाला माहित नसलं तरी तुम्हाला माहित असणार, कारण घरात काम केलं ना त्याने. घरकाम करायची सवय आहे त्याला. अर्थातच माहीत असणार. तसाही तो इथे घर जावे म्हणून राहत होता ना, त्याला सगळे डबे डुबे माहीत असतील. काय रे, माहिती आहे की नाही? हा? काय रे, सगळं रागावून बघतो माझ्याकडे. अरे वेड्या, उलट सासऱ्यांना कॉफी पाजलीस तर पुण्य लागेल. आता मला सासरा नाही म्हणून तुला आहे तर मिळवून घे पुण्य. जा कॉफी बनव, आमच्यासाठी पण बनव. पिणार ना? संतोष, आता पुढे झालं तुझं. मगापासून फार चाललंय. बघा हरीशराव, कॉफी जमते काय? या बायका गेल्यापासून पोटात काहीच गेलं नाही बघा. हा, जा बनव. मी काय म्हणतो, फक्त चहा आणि कॉफीवर भागवण्यापेक्षा आपण सगळेच जण किचनमध्ये जाऊया ना. नाही म्हणजे ज्याला भूक लागली आहे म्हटल्यावर स्वतःसाठीच काहीतरी खायला बनवूया. काय हरकत आहे? चला संतोषराव, हरीशरावला मदत करूया आपण. चला चला चला. मी कशाला? हो चला. हो बरोबर आहे. का रे संतोष, जात का नाहीयेस? अरे मगाशी तूच हरीशला पुण्य कमवायला सांगत होतास ना. आता पुण्य कमवायची संधी तुला मिळतेय. जा जा जा.
अहो बाबा, पण म्हणजे ते हरीशचे सासरे आहेत ना, ते माझे कुठे सासरे आहेत? मला नको पुण्य. नाही नाही नाही, सासरे हरीशचे असले ना तरी पुण्य तुलाच मिळेल. हा जा जा लवकर. तेव्हा दादा चल चल चल. नको चला चला हो चला 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 खरंच ना, अहो. जा 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 कमाव जरा पुण्य. ये, ये, लवकर ये, चल. रेणुकाताई ओटी भरायला घेऊया ना. हो घेऊया. वीणा आई, औक्षण करायचा पहिला मान तुमचाच. ए नाही ग, तू मोठी सून आहेस, तू सुरू कर. नाही आई, आई म्हणून मान तुमचाच आहे. तुम्हीच करा औक्षण. लक्ष्मीताई भावना, तुझ्या घरात अन्नपूर्णा नाहीतर बाळकृष्ण जन्माला येणार आहे. तुझ्या भरल्या गोकुळात कधी अन्नधान्याची, प्रेमाची, मनशांतीची, भरभराटीची कमतरता नसो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. घर भरले आपले प्रेमळ साथीने, हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कुसुमायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी आता लवकरच या ओटीत एक कुंडच बाळ असणार आहे आणि घरात सगळीकडे आनंदी आनंद असणार आहे. निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. कष्टालाही आहे स्वाद तिथे, मिळते मायेची उब जिथे, फुलते जानू, तिथे आनंद सर बाळा, तू पण ओटी भरायची आहे. मायेने वाढविते आई जिथे. एक तिळ हा 7 जणा वाटती, सुख दुःख हे मिळून भोगती. ही कुसुमायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते.